थँक्यू सो मच डीजे. आपण शुभ सन्मान करूया. मंचावरती उपस्थित सन्मानित चिंतामणजी ढिंगोरे सामांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता गणेश ढिंगोरे दादांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. 4 षटकाचा सामना असेल, नोंद घ्यायचे. चिंतामणजी ढिंगोरे साहेबांचा शुभ सन्मान प्रमाणे या स्पर्धेच्या वतीने केला जातो. आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित मंचावरती थँक्यू सो मच डीजे. पहिलाच बॉलमध्ये नारा बांगरेचा खेळ. स्वागत दीपक भगत या बॅटरनं. बॉल चालला नाही, बॅकवर्ड स्विंगला फेकून दिलेला षटकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते. इथे कॅप्टननी सांगितले आम्ही 50+ मारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पुढील बॉल नारा. लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल मात्र नक्कीच कमबॅक केले गेले नारा बांगारे या गोलंदाजानं. सामना पाहायला मिळतो नक्की. रोहन पण साखरपाडा आणि त्यांना फाईट देते एमपी स्पोर्ट्स खांडीचा पाडा. 2 शहापूर तालुक्यातील बलाढ्य टीम्स पाहायला मिळते आहे या आदिवासी सरपंच चषकामध्ये. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. पुढील बॉल नारा. तिसरा बॉल पुढे टाकलेला बॉल चांगला स्कोर करता फटका. या अप्रतिम ड्राईव्ह पाहू शाल. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा क्रिकेटचा कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय सीमा पार. मैदानाला आग लावणारा हा क्रॅकिंग चौकार. येस थँक्यू सो मच. धाव सका धाव फलकावती पाहायला मिळते नक्की. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावती. 3 बॉलचा खेळ झाला. 10 धावा धाव फलक. थोडासा दबाव असेल गोलंदाजावरती नारा बांगारे. गोलंदाजी मार्गवरती पुणे दीपक भगत. ओहो शरीराचा वेध घेणारा बॉल. भन्नाट वेग. तेज तर्रार सरप्राईज केले गेले बॉलला. बॉलरने दीपक भगत या बॅटरला पूर्णपणे बीट झाले होते. शरीराचा वेध घेणारा बॉल. चांगला बॉल. चांगली लाईन पाहायला मिळते. कमबॅक केलेली पाहायला मिळते. धाव सका 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. स्टीपरचा फटका सरळ वाटतं मात्र पाहायला मिळते. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्र येत आहेत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या सैन्यात धाव सका जाते 11 याकडे वरती. 11 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. स 11 धावा धाव फलकावरती. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. याच धावसका धाव फलकावरती पाहायला मिळतात. 11 बॉल दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. चला लवकर साखरपडा संघ आपल्याला बॅटिंग करायची आहे. 5:30 वाजलेत घड्याला मध्ये. विनंती करतोय बॅटलेटची अपील चालणार नाही. जरा लवकर घाई केलं तर बरं होईल. जगदीश निरगुडा हा गोलंदाज बॅटिंगला. पुन्हा एकदा दीपक भगत असेल बॅटिंग मार्क वरती.
क्वालिफायचा सामना पाहायला मिळतो कालच्या दिवसामध्ये नक्की शरण्य 11 उकलवाडी संघ सुपर 10 मध्ये दाखल झाला. आजचा दुसरा दिवसामध्ये नक्की एक आपला खांडीचा पाडा MP स्पोर्ट खांडीचा पाडा आणि त्यांना फाईट दे रोहन 11 साखरपाडा. मागच्या मॅच मध्ये नक्की एक धाव देऊन 2 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता या गोलंदाज जगदीश निरगुडा. तोच गोलंदाज आज क्वालिफायच्या राऊंड मध्ये खंडीच्या पडा अगेन्स्ट कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे सुद्धा नक्की तितकंच पाहणं गरजेचं असेल. पुढील बॉल इथे बदलला की चांगलासा फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला बॉल चालला की लांब लांब लांब, परंतु मात्र प्रयत्न केले होते. खराब क्षेत्ररक्षण आणि परिणामी बॉल सीमा पार षटकार 6 धावांसाठी. धाव फलक धन्यवाद डीजे. धाव फलक खतऱ्यामध्ये असेल का साखरवाडा संघ. कर चांगली गोळी करावी लागेल. दीपक भगत ऑन फायर नाव बॅटिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा दीपक भगत बॅटिंगला. पुढील बॉल गोलंदाज जगदीश. चांगला बॉल इथे बदलडा ओव्हरपिचचा बॉल वापर केला होता. फुल लेनचा बॉल ब्लॉक होलचा वापर केला होता. थोडासा वाईड यॉर्करचा प्रयास मात्र सक्सेसफुल ठरतोय जगदीश यांचा. दीपक मात्र नक्की 6 बॉल 17 मध्ये खेळतोय बॅटर. पुढील बॉल जगदीश बॅटिंगला दीपक. इथे बदल चांगला फटका पाहायला मिळतो परंतु मिस टायमिंग आहे. हा झेल होईल का कॅरी जगदीश निरगुडा स्वतः फॉलो थ्रू वरदी पकडली नक्की गोल्डन विकेट. दीपक भगतचा खेळ मात्र नक्की संपवलाय. इथे मात्र पाहू शकाल दीपक भगतला मात्र नक्की पाहू शकाल पौल मध्ये धाडलं गेलंय. नवीन बॅटर नक्की पाहू शकाल. पुन्हा एकदा भगत ब्रदर्स आकाश भगत येतोय. थँक्यू. त्याचबरोबर नक्की पावसाल संदर्भाच्या सत्रामध्ये नक्की गोठेघर ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांचे शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. एवन जोडी तिकडे उपस्थित आहे पाहायला मिळते. गणेशजी कांबळे साहेब सरपंच गोठेघर ग्रामपंचायत त्याच त्यांच्या समवेत पाहायला मिळते स्क्रीनवरती. महेंद्र शेठ डिंगोरे साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. ओव्हरपिचचा बॉल यामध्ये खोदून काढला गेला. ऑनसाइडला क्षेत्ररक्षण नक्की उद्देश येतो. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकामध्ये जाऊन पोहोचली गेली आहे 18 आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच कमबॅक पाहायला मिळते कारण दीपक भगतची गोल्डन विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला होता गोलंदाज जगदीश निरगुडा. काही मॅच मध्ये पाहू शकाल संपूर्ण शहापूर तालुक्याचं लक्ष लागलं कारण जो जिंकेल तो सुपर 10 मध्ये दाखल होईल. एक गडी 18 धाव फलक. पुढील बॉल जगदीश पुढे टाकलेला बॉल इथे मध्ये चांगलासा फटका पुन्हा अक्रॉस द लाईन आहे. त्यांना उद्देश निरगुडा तिकडे उपस्थित आहेत. डीप मध्ये क्षेत्र येतील तो परत एक सिंगल स्ट्राइक रोटेट करण्याचं काम मात्र जितू आणि अक्काच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून मात्र विकेट गेली आहे पण नक्की पार्टनरशिप थोडंसं मात्र नक्की सेट व्हावं लागेल आकाश भगतल्या बॅटरला. धाव फलक होते नक्की 19. एक गडवत 19. नक्की पाहू शकाल एक सिंगल कंप्लीट. ओहो फेकी पात्र पाहू शकाल. जितू भगत क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची. कॉलिंग मात्र नक्की 2 बॅटरच्या माध्यमातून जुळत नाहीये. जितू भगतला मात्र नक्की खराब विकेट मात्र जावी लागेल. या धावीची काही गरज होती म्हणून मी तर म्हणा. धन्यवाद डीजे. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाजी नक्कीच अरविंद उगडे. प्रदीप वेहळे बॅटिंग मार्क मध्ये पाहायला मिळतो. फलंदाज प्रदीप वेहळे. संध्याकाळचं सत्र थोडस नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडस दमट वातावरण पाहायला मिळत आहे.
अरविंद उघडे हा गोलंदाज बॅटिंगला मात्र आकाश भगत असेल. उर्वरित 12 बॉलचा खेळ असेल शिल्लक. 12 बॉल मध्ये कितीपर्यंत टार्गेट देतील हे सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. यस गोलंदाज सज्ज अरविंद बॅटिंगला आकाश. इथे पण नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग. ओ माय गुडनेस. तिकडे मात्र नक्कीच पाहू शकाल जबरदस्त एफर्ट उदेश निरगुडच्या माध्यमातून. हा एफर्ट्स आपल्या टीम साठी नाहीये तर गावाच्या सन्मानासाठी. टाळ्या होत आहेत या खेळाडूंसाठी. उदेश निरगुडा जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले तिकडे. हे पाहू शकाल ऍक्शन रिप्ले. जबरदस्त नक्कीच एफर्ट्स पाहायला मिळाले. पुढील बॉल पुन्हा एकदा आकाश. ते मात्र नक्कीच आवडपील केली होती हवासदाट परंतु मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी अरविंदच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अरविंद उघडे मात्र नक्कीच चांगलं असं थांबवलं गेलंय. विचार केला जाईल तर 2 गडी बाद 22. ते मात्र पाऊशाल पाठची लागली लिडिंग एज आणि आकाश भगतचा खेळ मात्र नक्की संपवलाय. जबरदस्त नक्की रोहन 11 साखरवाडा संघाचे गोलंदाजी मात्र जबरदस्त राहिली गेली या मॅच मध्ये. यस धावच का धाव फलकावरती पाहायला मिळते की 3 गडी बाद 22 धावा. धन्यवाद डीजे. 3 गडी बाद 22 धावा. तीन गडी बाद 22 धावा. जबरदस्त बॅटिंगला आता मात्र नक्की अक्षय मिंगाळ हा बॅटर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अरविंद उघडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. थांबवलंय पहिल्या ओव्हर मध्ये नक्की धावा आलं तर पण दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये नक्की थांबवलं. जबरदस्त गोलंदाजी. लोअर फुल टॉस होता. आडबा बॅटने क्षेत्रक्षण इन थ्रू दी गॅपने बॉल निघून चाललाय सीमा पार. देर आहे दुरुस्त रहे. अक्षय मिंगालच्या बॅट मधनं लेट फन थेट आलाय 4 चौकार. वाईट बॉल. डीजे मास्टर मध्ये आमचे डिंगोरे सर मात्र नक्कीच पाहू शकाल चांगलासा आवाज हा क्लॅरिफिकेशन देण्याचं काम मात्र नक्कीच डिंगोरे ब्रदर्स डीजेच्या माध्यमातून केलं गेलंय. थँक्यू सो मच डीजे रॉकर्स डिंगोरे ब्रदर्स. धावस का धाव फलक 3 गडी बाद 27. पुढील बॉल इथे मात्र पाहू शकाल फिंगर अदा केला गेलाय आणि त्या पाहू शकाल पंचांचा बोट सुद्धा नक्कीच आकाशाकडे जात आहे. ओयूटी विकेट. फलंदाज होईल गॉन. अक्षय मिंगलचा मात्र खेळ संपवला गेलाय. धन्यवाद डीजे. धावस का धाव फल. धन्यवाद डीजे. धावस का धाव फलकामध्ये पाहायला मिळते 4 गडी बाद 27 धावा. धाव फलकामध्ये जबरदस्त गोलंदाजी अरविंद उघडे आणि त्या संघाला थांबवलं. पुढील बॉल श्रमण गतीचा वापरला होता परंतु नक्कीच पाहू शकाल वाईट बॉल. चार गडी बाद 28 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट टाकले गेलेत. या वाईटच्या सैन्य धावसंख्येमध्ये पुढे जाताना पाहायला मिळते. 29 धावा धाव फलकावरती. 29. पुढील बॉल
इथे सुद्धा नक्की स्लोवन गतीचा बॉल, जबरदस्त बॉल. षटकाची झाली नक्की सांगता 3 षटका अखेरीस आमचे भांबरे सर पाहायला मिळतील स्कोरच्या माध्यमातून. 29 धावा. यस नक्कीच 3 षटका अखेरीस धावू शकत धावू फलकामध्ये पाहायला मिळते. 29 चौथ्या षटकाला झाली सुरुवात. उदेश निरगुडा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. उदेश बॅटिंग मार्ग मध्ये आता मध्ये प्रदीप बेहळे पाहायला मिळतोय. इथे मध्ये चांगला स्लोवन गतीचा बॉल अडवा पाटणे चांगलासा फटका सजवला लागलाय. क्षेत्ररक्षण नक्कीच आहे तिकडे. भावीच्या माध्यमात 2 धावा कंप्लीट केले जातील का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. प्रदीप बेहळे बॅक टू पॅव्हिलियन. 30 5वा धक्का 30 वरती 5वा धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज गॉन. खांडीच्या पडा संघाला मात्र नक्की थांबवलंय. ही सुद्धा मोठी गोष्ट आहे मित्रांनो. रोहन इलेव्हन साखरपडा संघाकडनं जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो आजच्या आदिवासी सरपंच षटकामध्ये. नक्की क्वालिफायच्या राऊंड मध्ये जो संघ मात्र जिंकेल तो बक्षीस पात्र राहील. जो संघ क्वालिफाय होतो मात्र नक्की पाहू शकाल सुपर 10 मध्ये दाखल होईल. क्वालिफायचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळतो. खांडीचा पडा विपक्ष साखरपडा या 2 दादा संघ पाहायला मिळतील. त्याच्या माध्यमातून हा मात्र नक्की सामना पाहायला मिळतो क्वालिफायचा. नवीन बॅटर नक्की राजेश बरोरा. स्ट्रेट ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. ते मात्र नक्की डॉट टाकला गेलाय. रोहन भगत याला मात्र पूर्ण बीट केले गेले. चांगली गोलंदाजी नक्की साखरपडा संघाकडनं पाहायला मिळते. नक्की खांडीच्या वडा संघाला सुद्धा नक्की थांबवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ते मात्र नक्की पाहू शकाल. विकेट सॅक्रिफाईस केले जाईल रोहन भगतला जाबानेल पॅव्हिलियन मध्ये. चला नवीन बॅटर पाठवायचं लवकर लवकर. 5:45 वाजलेत घड्याला मध्ये. समोरच्या संघाला सुद्धा बॅटिंग करायची आहे. नवीन बॅटर नक्की जगदीश बरोरा. यस गोलंदाजाचा उदेश बॅटिंगला नक्की. हो राजेश बरोरा उडवलाय बॉलला पाठवला आउट ऑफ द पार्क. राजेश बरोराने बॅटरला कुठे ठेवलं होतं खांडीचा बडा संघ हे सुद्धा नक्की पाहू शकाल. आम्ही विचारतोय लेट फन थेट. बॉल बॉल द्यायचंय.
6 गडी बाद धाव फलकावती पाहायला मिळतात 37 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 6 विकेट 6 गडी बाद 37 धाव फलकावती शेवटचा बॉल राजेश बरोरा या बॉलवरती मोठा फटका खेळावा लागेल फायटिंग टोटल तर उभा करावा लागेल पुढील बॉल उदेश पुण्यात नक्की सफल झाले होते आडवा बॅटने चांगलाचा फटका पाहायला मिळतोय क्षेत्रक्षण नक्की डीप मध्ये येत आहेत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावासाठी धाव फलकावती नक्की धावात दुसरी होईल का कंप्लीट यस 2 धावा धाव फलकावती कंप्लीट केल्या गेल्यात धाव फलक दोन्ही पुढे झाले 39 याकडे वरती आणि जिंकण्यासाठी नक्की 40-40 टार्गेट असेल 24 बॉल आणि 40 टार्गेट असेल चला लवकर फिल्डिंग सजवायची खंडीचा पडा संघ यस 24 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहू शकाल 40चा टार्गेट असेल जसं सेकंड इनिंगला होईल सुरुवात तसे नक्की कॉम्बॉक्स मध्ये होतील बदल मी थांबतो तू मात्र थांबू नका पाहत राहा एकत्र आदिवासी सरपंच चषकाचा थरार पाहामध्ये क्वालिफायच्या राऊंड मध्ये 2 संघ पाहायला मिळतील एका खांडीचा पडाचा क्रिकेट दुसऱ्या साखरपडाचा क्रिकेट 24 बॉल 40चा असेल टार्गेट नक्की जसे मॅचला होईल सुरुवात तसं ऐकूया नक्की द वॉइस ऑफ भिवंडी विशालजी पाटील सर बघा उद्याच्या दिवसाचा शेड्यूल टीव्ही स्क्रीनवरती दाखवला जातो ठीक 9 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करणार आहोत कोळीपाडा त्यांचा अगेन्स्ट माळ अशी पहिली लढत त्यानंतर A1 साडू अँड मेवणे त्यांचा अगेन्स्ट ओम 11 केळीचा पाडा त्यानंतर गांगणवाडी कसारा त्यांचा अगेन्स्ट रायकर पाडा त्यानंतर दोनघर त्यांचा अगेन्स्ट वडाचा पाडा त्यानंतर रामा 11 पोकळ्याची वाडी त्यांचा अगेन्स्ट टीम गावदेवी भगत पाडा चला सलामी जोडी क्या बात है कल साडू अँड मेवणे एका टीम मध्ये खेळतील बॅटिंग टीम इन्व्हिटेशन हवंय का सलामीची जोडी पाठवा टार्गेट जर आपण बघलं तर सेट केला 40 धावांचा चला बॅटिंग टीम 40 धावांचं लक्ष सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनर्स काशीनाथ आणि त्यांचा समवेत यशवंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे 40 करायचं म्हणजे असं वाटतंय की आजच्या या दुसऱ्या दिवसामधला हा शेवटचा सामना आहे बट एकंदरीत टार्गेट चांगलं सेट केलंय या कंडिशन्स मध्ये बॉलिंग जर पॉवर प्ले मध्ये चांगली झाली तर मॅच मध्ये मजा येईल आणि अपेक्षा आपण याच ठेवत आहोत की 40 एक चांगलं लक्ष उभारलंय सो मॅच इंटरेस्टिंग व्हायला हवी कारण भरपूर सारे प्रेक्षक माणसावरती आहेत त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून देखील जर आपण पाहिलं सध्या सगळीला जे प्रेक्षक हा सामना पाहतात करेक्ट 400 पेक्षा जास्त प्रेक्षक या सामन्यासाठी आमच्या समोर जोडले गेले तुम्हा सर्वांचं देखील हार्दिक स्वागत सलामीची जोडी काशीनाथ आणि त्यांचा समवेत यशवंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे 40 करायचं आणि जे मी सांगितलं की पॉवर प्ले मध्ये जर विकेट काढू शकले तर मॅच फार इंटरेस्टिंग होणार आहे पहिलं षटक बॉलर दीपक भगत बॉलिंग मार्क वरती शेवटचा सामना आजच्या या दुसऱ्या दिवसामधला जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये पहिला बॉल पहिलाच बॉल हवेमध्ये पॉइंटला फिल्डर मिस्टेक होणार नाहीये पहिलाच बॉल वरती पहिली सफलता धक्का लागला बॅटर बाद झालेत काशीनाथ
बघा एकंदरीत थँक्यू. मग एकंदरीत मी शॉर्ट सिलेक्शन विषयी काही बोलणार नाही. शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर होतं बट बॉल हवेमध्ये लागला. कारण बघा स्क्वेअर कट खेळत असताना पंच खेळत असताना पोझिशन होल्ड करणं आणि त्याचप्रमाणे बॉलवरती परफेक्टली जाणं तेव्हा जाऊन तुम्ही बॉलला कंट्रोल करता आणि तेव्हा ग्राउंडेड स्ट्रोक तुम्ही खेळता. बट शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर बट इन कंट्रोल दिसले. दॅट्स माय पॉइंटला ही कॅच पकडण्यात आली. धक्का पगला लागला. बॅटर काशीनाथ बास झाले. इन ॲट नंबर 3 किशोर दरम्यान बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. एक मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच किशोर स्वतः होते. बॅटसी कडा बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डला मिसफिल्ड. आता बॅकअपला खेळाडू धावतायत आणि अखेरीस पडलेत बट बॉलला फील्ड केलं. क्या बात आहे. आणि असंच करावं लागतं. आउटफील्ड मध्ये स्वतःला झोकावं लागतं. तुम्ही पडले तरी चालेल बट संघ उभा राहिला पाहिजे. हीच तुमची मनशा नेहमी असली पाहिजे. आणि चांगली फिल्डिंग इथं दरम्यान पाहायला मिळाली. शॉर्ट थर्डमध्ये रिझनला रन्स इथे वाचवला. 2 मिळतील धावफलकावरती 2 धावा. कारण एक माहिती या चेंडू नंतर पोहोचवेन. धावफलक 2 वरती आगे. नेक्स्ट बॉल पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. हुक करायचं होतं बट बॅटरने बॉलचा संपर्क नाहीये. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन. मग जर आपण ग्रामीण क्रिकेट उचलून पाहिलं एक गाव एक संघ हा फॉर्मॅट स्पेशली जर आपण पाहिलं या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कधीही कोणता खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी खेळताना कधीच दिसणार नाही. प्रत्येकी खेळाडूच्या माइंडमध्ये फक्त एकच गोष्टी असते की आपला संघ जिंकला पाहिजे आपली टीम पुढे गेली पाहिजे. यावेळेस बॅकवर्डवरती जाऊन असताना स्क्वेअर कटचा फटका पॉइंट शॉर्ट थर्ड धावतात बट अखेरीस बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पगला चौकार. पगला चौकार. बॅटर किशोरचा बॅटमध्ये येतो. बघा किशोरची बॅटिंग देखील जर आपण बघली ना तर अतिरिक्त करण्याचा काही प्रयत्न नाही करत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळतो. या आधी 7 मध्ये त्याने 29 बनवलं होतं या आधीच्या सामन्यामध्ये. आता 2 चेंडू फेस केले. 4 धाव्यांवरती तो खेळतोय. 6 धाव्यांवरती तो खेळतोय. धावफलक देखील 7 वरती. हा सर उल्लेख जस्ट मी केला की प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळतो. हुकचा फटका बॉल दरम्यान गेला डायरेक्टली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना हा षटकार. बघा मागील सामना एक खऱ्या अर्थाने रोमांचक सामना जेव्हा साखरपाडा संघ खेळत होता गोल्डन सिक्सर आला होता पण त्या मॅच मध्ये 2 ओव्हर स्ट्राईकच नव्हती मिळाली. यावेळेस देखील बॅकवर्डवरती जावत असताना इथे ऑफरकडच्या अंदाजाने खेळले. पॉइंट शॉर्ट तर धावतात आणि अखेरीस हा बॉल देखील निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार षटकार आणि त्यात नंतर आणखी एक कलात्मक फटका 4. फोर 6-4 स्कोर कार्ड 17 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या पगल्या षटकामधला. एकंदरीत विकेट जेव्हा मिळाली असं वाटलं की आता मॅच मध्ये मजा येईल बट तरी सुद्धा आता 17 झाला. शेवटचा बॉल पुन्हा एकदा वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती बट बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाही. डॉट बॉल येतोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 17 धक्का लागला. एक टीम साखरपाडा आणि रिमेनिंग खेळ बाकी येतात 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये करायचा 23 धावा. बघा फर्स्ट ओव्हर विकेट मिळाली बट त्यात नंतरही 17 धावा आल्या. बघा हेच असतं शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये की विकेट तुम्ही काढता आणि त्यात नंतर जेव्हा एखादा न्यू बॅटर ग्राउंडमध्ये येतो तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला दबाव बनवायचा असतो आणि दबाव बनवण्याकरिता सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग होणं आवश्यक. आणि एखाद्या न्यू बॅटरचा अगेन्स्ट तुम्ही वाईड ऑफ ऑप्शन विथ द्याल, तुम्ही पॅनवरती त्याला हाफ ट्रॅकर टाकाल तर मोठे फटके येणारच आहेत. आणि तेच घडलं या पहिल्या षटकामध्ये. कारण एकंदरीत बघा जेव्हा आपण अडचणीमध्ये जातो ना आपण अडचणीत जाण्यामागे कारण देखील आपण स्वतःच असतो. काही ना काही आपल्याकडनं मिस्टेक झालेली असते
आणि इथे देखील एक्झॅक्टली तेच घडलं. तुम्ही पॉवर प्ले सुरू असताना एक फिल्डर लॉंग ऑनला ठेवतात, एक फिल्डर डीप मिड विकेटला ठेवतात आणि बॉल तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन टाकाल तर बाउंड्रीज येतील. आणि तेच घडलं पहिल्या षटकामध्ये. 2 चौकार 1 षटकार आला. कारण बघा क्रिकेटच्या या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ॲज अ बॉलर ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट तुम्ही सेट करता अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉल टाकणं देखील गरजेचं आहे ना. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच करत असताना आता कव्हरला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो, मिळेल सिंगल. कारण ते होतं ना की तुम्ही प्रोटेक्शन ज्या रिजनमध्ये घेतात, ज्या रिजनमध्ये तुम्ही फिल्डर डीपमध्ये ठेवतात आणि तुमचा बॉलर त्या विपरीत जर बॉल टाकेल तर ती संधी आहे बॅटरसाठी. आणि बघल्या षटकामध्ये त्या संधीला स्वीकारताना आपण बॅटर किशोरला पाहिलं. धावफलक एका धावेचा मतीने स्कोर काढत 18 वरती आणि आता फक्त 22 धाव्यांची आवश्यकता. बघा मला असं वाटतं की जितकेही संघ खऱ्या अर्थाने सध्या सगळीला खेळतात मोस्ट ऑफ यंग टीम्स आहेत, नवीन नवीन खेळाडू या टीममध्ये आहेत. फुल टॉस ऑन साईडला स्ट्रोक आणि स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. चौकार इथे येतो बट किशोरने आज फार इम्प्रेस केलं. कारण या आधी 7 मध्ये 29 बनवला तेव्हाही असं वाटलं कोणत्या प्रकारे रिस्क घेतला नाहीये. आणि आता देखील एक्झॅक्टली तेच. पण आता चेंडू हवेमध्ये आखे फिल्डर धावतात बट नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडतो तोपर्यंत कंप्लीट केला जातील या चेंडूवरती या 2 धावा. 2 मिळतील. धावफलक 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला 24 आणि आता फक्त 16 धाव्यांची आवश्यकता. 16 हवे आखे चेंडू शिल्लक आहेत. येते 15 मध्ये 16 ऑलमोस्ट आता रन बॉल इक्वेशन आहे. आणि एकंदरीत पाकलं गेलं तर आता बल्क मध्ये विकेट हव्या आहेत. एखाद्या विकेटने जास्त फरक नाही पडणार. फ्लिक्सचा फटका काय फटके खेळतो. कारण ज्याप्रमाणे लाईन पिक करतो बॅटर किशोर आज कौतुकास पात्र त्याची बॅटिंग लागली. कारण ॲज अ बॅटर हेच तर महत्त्वाचं राहतं ना की तुमचा हँड आय कॉर्डिनेशन, तुम्ही ॲज अ बॅटर किती क्विकली लाईन पिक करता, लेंथ पिक करता. आणि ती गोष्ट आज किशोरच्या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला यशवंत पाहायला मिळतील जे एका धावेंवरती नॉट आउट आहेत. आता स्टेप आउट झालेत. कुठे आपण चर्चा करत होतो हँड आय कॉर्डिनेशन, लेंथ पिक करणं, लाईन पिक करणं आणि त्यामध्ये हलकासा फुटवर्कचा वापर केला, लाईन देखील मिस केली, येतोय डॉट. बघा समोर एक बेस्ट एक्झाम्पल बॅटिंग करत आहे ज्याने आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आणि मी तो उल्लेखही केला. आता देखील पुल करण्याचा प्रयत्न, बॅटरने बॉलचा संपर्क नाहीये, येतोय डॉट. आणि जर आपण बघले या ओव्हरमध्ये आता चेंडू शिल्लक आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळ. धावफलक 25 आणि 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धाव्यांची आवश्यकता. बघा इथे मी म्हणेन की 2 पर्याय आहे टीम खाडीचा पाडा टीमकडे. एक की रन्स कमी आहेत त्याच्यावरती रडत बसणं. दुसरा पर्याय की 15 अजून देखील बाकी आहेत त्याच्यावरती आपण कशा प्रकारे लढू शकतो, कमबॅक कशा प्रकारे करू शकतो त्याचा विचार करणं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थाने एक खेळाडू म्हणून, एक टीम म्हणून तुम्ही केव्हा हरता जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही हरलेत. जोपर्यंत तुम्हाला वाटते की या खऱ्या परिस्थितीमध्ये देखील आपण यशाचा मार्ग शोधू शकतो तर तुम्ही शोधाल. कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात नाही स्वतःपासून होते आणि स्वतःपासून ते तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास दाखवता. आणि आता सेल्फ बिलीफ, आत्मविश्वास स्वतःवरती दाखवावा लागेल. कारण इथे गमवायला काही नाही आहे बट कमवायला अजून देखील भरपूर काही आहे. स्वतःला झोकलं 12 मध्ये 15 डिफेंड झालं तर सुपर 10चं तिकीट मिळेल आणि जर नाही डिफेंड झालं तर घरचं तिकीट मिळेल. 12-15चं समीकरण या मॅच मध्ये उरलं आणि 3rd ओव्हरमध्ये बॉलर तयार होतोय अजय भगत. 12-15 जे मी सांगितलं की एखाद्या माणसाची विचारशक्ती कधी कधी ठरवते की तो व्यक्ती किती पुढे जाईल. आणि आता फिल्डिंग साईडची विचारशक्ती काय आहे. विजयाच्या दिशेने जाणार की डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळणार. 12 मध्ये 15 हे षटक महत्वाचं. कारण 6 पेक्षा कमी 1 ते 2 विकेट जर येतात तर मॅच मध्ये कमबॅक आहे. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. मिडॉनला फिल्डर आहेत. बॉल फील्ड झाला. डायरेक्ट हिट नाही. इथे डायरेक्ट हिटच हवा होता. तेव्हा जाऊन रनआउटचे विकेट डेफिनेटली मिळू शकली असती. बट मी म्हणेन की आणखीन ना क्विक वर्कची अपेक्षा
जे इनफिल्डमध्ये फिल्डर आहेत ना त्यांच्याकडनं आहे, कारण एका एका धावेचं महत्त्व जास्त झालं आता. कारण इथे जर क्विकली बॉलपर्यंत गेले असते, बॉल फील्ड केला असता आणि मी म्हणे की क्विकली थ्रोही केला असता, तेव्हा देखील रनआउटची संधी इथे बनली असती. कारण संधी मिळत नसते, ती निर्माण करावी लागते, ती शोधावी लागते आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न मॅटर करतात. धावफलक सध्या सगळीला पुढे जातो. 11 चेंडू शिल्लक आणि 11 मध्ये 14 करायचं. पुढचा बॉल लॉफ्ट केला, बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल गेलाय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना जवळ या सामन्याचा निकाल जाहीर करणारा फटका षटकार. आणि आता फक्त 8च धावांची आवश्यकता. बघा मी सामन्याचा निकाल जाहीर करणारा फटका का म्हटलं की आता रन बॉल पेक्षा देखील कमी हव्या आहेत. आता फक्त 8 हव्या आहेत. 10 चेंडू बाकी. प्लॅन मिस बट विकेट किपरची मिस्टेक. निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला, बॅटचा संपर्क होता, म्हणजे विकेट किपरने संधी गमावली असं बोलावं लागेल. एकंदरीत बघा आता ही संधी तर निर्माण झाली होती, कॅच पकडली असती, विकेट मिळाली असते, एखादा न्यू बॅटर आता ग्राउंडमध्ये असता, तुम्ही त्याच्यावरती प्रेशर बनवू शकले असते. पण हे राहिले ना की क्रिकेटमध्ये तर्क वितर्क जर तर या गोष्टींना कधी किंमत राहिली नाही. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ऑन टाइम काय करता ते जास्त मॅटर करतं आणि इथे मिस्टेक झाली. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल हवेमध्ये, फिल्डर दरम्यान डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतायत आणि अखेरीस जर आपण पाहिलं तर बॉल निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हरेज आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक क्लासिकल स्ट्रोक 4. थँक्यू. जिंकण्याकरिता आता फक्त 3 धावांची आवश्यकता. रिप्ले आपण बघला काय फटका होता. बॅट स्विंग अतिशय चांगली, बॉल्स अगदी मेरिटवरती खेळले. वाईड ऑफ स्टंप हा फुल लेंथ बॉल होता आणि माहिती होतं की अँगलने पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने जातो आणि अँगलने स्ट्रोक खेळले, चौकार येतो आणि आता फक्त 3 धावांची आवश्यकता. आता इक्वेशन टू इझी. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट आणि बॉल दरम्यान ट्रॅव्हल होतोय आणि फील्ड अखेरीस झालाय आणि असं वाटलं की फिल्डरचा मूडच नाही आहे बॉल फील्ड करण्याचा, ज्याप्रमाणे त्यांनी हा बॉल फील्ड केला. आता फक्त 1च धावेची आवश्यकता. स्कोर कार्ड आता स्कोर लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता. वन्स अगेन काय बॅटिंग केली आज पुन्हा एकदा. याआधी 7 मध्ये 29, या मॅच मध्ये आता 11 मध्ये 30 आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. किशोरनं फार इम्प्रेस केलं कारण ज्याप्रमाणे त्याची बॅटिंग शैली राखली, जो उल्लेख मी केला की लाईन आणि लेंथ लवकर पिक करणं, प्रॉपर शॉट सिलेक्शन, या गोष्टी त्याचा बॅटिंगमध्ये पाहायला मिळाला. फक्त 1 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा एक सहज सोप्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हुक करायचं होतं, दिशा खराब, अतिरिक्त रन, सामना समाप्त. सामना इथे जिंकला साखरपाडा टीमने आणि आदिवासी सरपंच चषक 2025 सुपर 10 मध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरला टीम साखरपाडा. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम खांडीचा पाडा. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि एकंदरीत पुन्हा एकदा सिंगल हँडेडली या मॅच मध्ये आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेलं. इंडिव्हिज्युअली रन्स बनवला 30, तोच किशोर ठरला या सामनाचा सामनावीर.